Okay, students, now we'll start with new concept, that is isotopic isotopic substitution. Isotopic substitution. Isotopic substitution in in rotational spectroscopy. In rotational spectroscopy. आता आयसोटोपिक म्हणजे काय? आयसोटोप म्हणजे काय? आयसोटोप आयसोटोप म्हणजे काय? आयसोटोप म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर but different mass number ओके. एक्झाम्पल काय? सपोज हायड्रोजन किंवा कार्बन किंवा ऑक्सिजन. हायड्रोजनचं काय आहे? 1, मास नंबर 1. कार्बन ॲटॉमिक नंबर 6, मास नंबर 12. ऑक्सिजन 8. ओके, मास नंबर 16. आता ह्याचे जे आयसोटोप्स आहेत, ओके, हे जे आयसोटोप्स आहेत, हे जे आयसोटोप्स आहेत ते पाहूया आपण काय. इथे रेड घेतो आयसोटोप्सला. कार्बन ॲटॉमिक नंबर सेम म्हणजे C6 आणि हा 13. ओके, याचा ऑक्सिजनचं घेऊ आपण. ॲटॉमिक नंबर सेम बट 18, डिफरंट ॲटॉमिक नंबर, डिफरंट मास नंबर. हायड्रोजन काय आहे? हा ड्यूटेरियम घेऊ आपण. इथं 1, इथं 2. हे सगळे काय आहेत? आयसोटोप्स आहेत. दीज ऑल आर isotopes. Carbon 13 is isotope of carbon. Oxygen 18 is isotope of oxygen. So these are our isotopes. So what are isotopes? Same atomic number but different mass number. आता आपण तेच पाहणार आहे. ओके, पाहूया आपण आयसोटोपिक सबस्टिट्यूशन इन रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. सपोज आपण एखादा स्पेक्ट्रा घेतला कार्बन मोनॉक्साईडचा. आपण स्पेक्ट्रा घेतला एखादा कार्बन मोनॉक्साईडचा स्पेक्ट्रा. ओके, हे 12 आहे. कार्बन 6 आणि इकडं हा 12. स्पेक्ट्रा घेतला आपण आणि इथं आपण प्लॉट केला सपोज. इथं आपण प्लॉट केला. सो J is equal to 1, J is equal to 2, J is equal to 3 and so on. Okay.
this is j is equal to 0, j is equal to 1, j is equal to 2, j is equal to 3, j is equal to 4, okay, j is equal to 0, 1, 2, 3 and 4. This j is equal to 1. ओके, आता आपल्याला हे रोटेशनल एनर्जी लेवल्स आहेत. हे रोटेशनल एनर्जी लेवल्स आहेत. हे कशाचे आहेत तर कार्बन मोनॉक्साईड ऑफ कार्बन 6 and 12 हे आपण इथं सेम ठेवूया. इथं 8 आणि इकडे 16. ओके, आता ह्याचा आयसोटोप घेऊ आपण. ठीक आहे. काय आयसोटोप घेऊया. इथं मी 6 घेईल आणि इथं मी 13 घेईल. ओके ओके, आणि आय हॅव टेकन हियर 13. ओके, आणि हे एक सेम ठेवूया आपण. हा इथं ब्लॅक घेतो मी, म्हणजे इथं ऑक्सिजन 8 आणि इथं 16. मग चेंज कुठे केलं आहे मी, फक्त इथे चेंज केला आहे, सबस्टिट्यूट केला आहे. कार्बन 12च्या ऐवजी 13 घेतलं आहे. ओके, तर ह्याचा स्पेक्ट्रा कसं मिळेल तर 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आयसोटोप जर बदलला तर केमिकल प्रॉपर्टीज सेम राहतील. देर विल बी नो चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज. ओके, नो चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज, बट देर विल बी फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतील. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, रिड्यूस मास ह्याच्यावरती चेंज होईल. बॉन्ड लेंथ ही चेंज होणार नाही आहे. तर काय फिजिकल प्रॉपर्टीज कशा चेंज होतील आपण पाहूया. सपोज काय रोटेशनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. E is equal to h square upon 8 pi square IC into j plus 1. Okay, h upon 8 pi square upon IC हे रोटेशनल एनर्जी इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर इनवर्स. सेंटीमीटर इनवर्स हा फॉर्म्युला आहे. आणि ह्याला आपण म्हटलेलं आहे की एच अपॉन 8 पाय स्क्वेअर म्हणजे काय तर बी म्हटलेलं आहे आपण. ओके, आता हा आय म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ओके, दिस आय इज नथिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. आय इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर. आय इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर. ओके, आणि म्यू म्हणजे काय, म्यू म्हणजे m1 इंटू m2 divided by m1 plus m2.
ओके. तर हा मास आहे. ओके, हा मास आपण बदललेला आहे. म्हणजे ॲटोमॅटिक इथं मास तुमचा बदली होणार आहे. इथे M1, हा M1 आहे, हा M1 आहे. ओके, बघा इथे मी दाखवतो तुम्हाला. हा मास चेंज झाला आहे, म्हणजे इकडे ॲटोमॅटिक हा मास चेंज होईल. म्हणजे ॲटोमॅटिक म्यू तुमचा चेंज होईल. म्यू चेंज झाला, इथे म्यू चेंज झाला म्हणजे ॲटोमॅटिक आय चेंज होईल. आय चेंज झाला ॲटोमॅटिक काय होईल, तुमचा बी चेंज होईल. ओके, त्यामुळं हे सगळं इनडायरेक्टली सगळं चेंज होईल हे सगळं. म्हणजे आधी म्यू चेंज होईल, नंतर मग आय चेंज होईल, नंतर मग बी चेंज होईल, आणि ॲटोमॅटिकली ही रोटेशनल एनर्जी तुमची जी काय आहे ही चेंज होईल. म्हणजे आयसोटोपिक चेंज कसा इनडायरेक्टली चेंज होतो, तर मास बदललं तर म्यू, म्यू बदललं तर आय, आय बदललं तर बी, बी बदललं तर रोटेशनल एनर्जी, हे सगळं चेंज होतं. ओके, तर मी आता रब करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा आय चेंज झाला तर तुमचा बी चेंज होईल. म्हणजे रोटेशनल कॉन्स्टंट, बी म्हणजे काय, रोटेशनल कॉन्स्टंट. ओके, किंवा बी नॉट म्हणायला, रोटेशनल कॉन्स्टंट हा चेंज होईल. दिस इज रोटेशनल कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, व्हॉट इज बी, रोटेशनल कॉन्स्टंट. रोटेशनल कॉन्स्टंट, बी इज नथिंग बट रोटेशनल कॉन्स्टंट. ओके, अँड आय इज इनवर्सली प्रपोर्शनल टू, किंवा बी म्हणूया आपण. ठीक आहे, तर बी म्हणूया आपण. बी, रोटेशनल कॉन्स्टंट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आय. आता म्हणजे काय, जर तुमचा आय इन्क्रीज झाला, आय इन्क्रीज झाला, तुमचा बी रिड्यूज होईल. आय इन्क्रीज झाला कारण मास जर वाढलं, ओके, मास जर वाढलं तर म्यू वाढेल. म्यू वाढला, ओके, इथं मी लिहितो, इथं वाटलं तर मास जर तुमचा इन्क्रीज झाला तर तुमचं काय होईल, म्यू वाढेल. म्यू वाढला तर तुमचा आय इन्क्रीज होईल. आय इन्क्रीज झाला तर तुमचं काय होईल, बी रिड्यूज होईल. हां, इथे इथे लक्षात घ्या, बी तुमचा रिड्यूज होईल. म्हणून हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल मी लिहिलं इथे. आणि जर तुमचा बी रिड्यूस झाला तर काय होईल पाहू आपण आता. ठीक आहे, आता हा एनर्जी गॅप जो आहे, ओके, इथे मी ब्लू घेतो वाटला तर, हा जो एनर्जी गॅप आहे हा सगळा काय आहे, 2B आहे. ओके, आपण आधी पाहिलं हा 2B आहे. तर 2B एनर्जी गॅप इज 2B. हे डिस्टन्स काय आहे, 2B आहे सगळं. ओके, टू बी. तर ह्याचा स्पेक्ट्रा जर आपण रेकॉर्ड केला तर एनर्जी जो गॅप आहे तो कमी होणार आहे. ओके, देर विल डिक्रीज इन एनर्जी गॅप और डिक्रीज इन एनर्जी. आयसोटोपला काय होईल, डिक्रीज, इम्पॉर्टंट आहे, डिक्रीज इन रोटेशनल एनर्जी. ॲब्झॉर्प्शनला जी एनर्जी लागणार आहे ते कमी लागणार आहे. रोटेशनल एनर्जी किंवा एनर्जी गॅप कमी होतील. एनर्जी गॅप, ओके, गॅप, एनर्जी गॅप तुमचे कमी होतील. कसे कमी होतील तर पाहूया आपण. तर का कमी होईल पाहूया. इथे मी रेडमध्ये लिहितो. इथे हा जे इज इक्वल टू 0 सेम राहील. जे इज इक्वल टू 0 तुमचा सेम राहील. ओके, जे इज इक्वल टू 1 ची थोडी एनर्जी कमी होईल, अजून थोडी, ह्याची थोडीशी अजून कमी होईल.
इथे एनर्जी गॅप थोडासा कमी होईल इथे. एनर्जी गॅप कमी होईल. इकडं जे इज इक्वल टू 2 थोडासा कमी होईल. जे इज इक्वल टू 3 थोडासा कमी होईल. अजून थोडा कमी होईल. ओके, हे जे एनर्जी गॅप आहे ही कमी होणार आहे तुमची. म्हणजे खाली 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 येत चाललंय. ही सेम एनर्जी मी डॉट डॉट काढतो इथे. कमी कमी होत गेलेली. ओके, हा 2B सेम राहणार आहे. इथं इथं तो गॅप आहे हा 2B सेम राहील. ओके, इथं पण 2B, दिस इज 2B, 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 2B. हे सगळं सेम आहे. जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू, हे सेम आहे सगळं. ओके, this is 0, this is 1, this is 2, this is 3, this is 4. आता हे हायपोथेटिक 2B तर गॅप एनर्जी सेम राहील. इथे 2B सेम राहील. मग एनर्जी लेवल कशी होईल कमी. दिस इज बी, दिस इज बी. इथं बी असेल आणि इथं तुमचा जो आहे तो इथं बी डॅश निघणार आहे. बी डॅश, बी डॅश. ओके, अँड बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन बी डॅश. बी डॅश छोटा असणार आहे. ओके, म्हणजे इथं बीची व्हॅल्यू मोठी असणार आहे, इथं बीची व्हॅल्यू छोटी असणार आहे. म्हणजे ते सगळे काय आहेत, बी डॅश आहेत. हे काय सगळे बी डॅश. म्हणजे 2 इंटू बी डॅश, 2 इंटू बी डॅश. ही व्हॅल्यू कमीच असणार आहे ना, कारण बी डॅशची व्हॅल्यू छोटी आहे. त्यामुळे 2B डॅश छोटा असणार. त्यामुळे हे जी एनर्जी लेवल्स आहेत ह्या कमी आहेत. जो गॅप आहे कमी आहेत. 2B आहे पण जी एनर्जी, जो एनर्जी लेवल, एनर्जी लागणार आहे ती कमी लागणार आहे. म्हणजे ॲब्झॉर्प्शन जे असणार आहे आयसोटोपिक सबस्टन्सचं ते कमी असणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिक तुमचा स्पेक्ट्रा कसा रेकॉर्ड होईल तर पाहूया आपण. तुमचा स्पेक्ट्रा असा रेकॉर्ड होईल. ओके, मी इथं जे ब्लॅक लाईन्स आहेत ते कार्बन 12 आणि ऑक्सिजन 18चे काढतो का. ओके, हे स्पेक्ट्रल लाईन कशाचे आहेत. हे स्पेक्ट्रल लाईन ह्याचे आहेत, कार्बन 12चे आहेत. आणि आता मी एनर्जी गॅप कमी कमी होत चाललेला आहे. ओके, एनर्जी गॅप तुमचा कमी कमी होत चाललेला आहे. वाटलं तर आम्ही लिहितो इथे. आता विल टेक हिअर रेड वन. हा तुमचा जो कार्बन 13चा आयसोटोपच्या ज्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत. ओके, त्या कशा येतील ह्या. ओके, ह्या लाईन्स कशा येतील. देर विल बी चेंज, शिफ्ट. इथे कुठेतरी येतील त्या लाईन्स. ह्या रेड लाईन कशाच्या आहेत,
कार्बन 13चे आहेत. ओके, थोडासा शिफ्ट होईल, कुठेतरी साईडला येईल त्या, कारण लेस एनर्जी लागणार आहे ना. ओके, सो दिस रेड लाईन इंडिकेट्स, परत दाखवतो मी. These red line indicates, these red line spectral lines are of these red line indicates these red line indicates spectral lines are of carbon 13 आणि हे कार्बन 12चे. म्हणजे आयसोटोपिक सबस्टिट्यूशनचा आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, तर जर आयसोटोप आपण बदलला किंवा चेंज केला तर लेस अमाऊंट ऑफ एनर्जी लागेल, म्हणजे एनर्जी गॅप आहे, एनर्जी गॅप कमी होईल आणि अमाऊंट ऑफ एनर्जी कमी लागेल. ओके, आणि देर विल बी अ शिफ्ट इन स्पेक्ट्रल लाईन्स, देर विल बी अ शिफ्ट इन स्पेक्ट्रल लाईन. हा आपल्याला हे कन्क्लुजन आहे. ओके, आयसोटोपिक सबस्टिट्यूशनचं. तर आता आपल्याला जर न्यूमरिकल सोडवायचे असतील, ओके, न्यूमरिकल सोडवायचे असतील तर फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. तर कुठला फॉर्म्युला लागणार आहे तर पाहूया आपण. बघा, किंवा रिलेटिव्ह आपल्याला हे काढायचं असेल की किती बदल झाला आहे, त्या रिलेटिव्ह डिफरन्स काढायचा असेल तर किती बदल झाला आहे पाहू शकतो. काय पाहू शकतो तर बी बाय बी डॅश हा तुमचा रिलेटिव्ह बदल आपल्याला काढू शकतो, किती चेंज झाला आहे. ओके, बी बाय बी डॅश. आता बी म्हणजे काय तर h/8πi² टाकून पाहूया आपण. म्हणजे काय टाकलं इथे मी, बी म्हणजे काय h/8πi² अपॉन IC हा झाला तुमचा बी. ओके, आणि बी डॅश काय इथे मी बी डॅश असा लिहितो, रेडने लिहितो. इथे बी. ओके, सॉरी. रिलेटिव्ह डिफरन्स काय नंतर बी बाय बी डॅश हा तुमचा झाला. बी काय झाला h/8πi² IC बाय बी डॅश, म्हणजे हा काय होईल इथं इकडं, म्हणजे 8π² म्हणजे हा इकडे जाईल असा 8π² IC म्हणजे आय डॅश म्हणतो इथं मी, डिवायडेड बाय h. ते सगळं कॅन्सल होईल. h 8π² सी कॅन्सल होईल. फक्त आय आणि आय डॅश राहील. म्हणजे काय राहील आय डॅश बाय आय. आय डॅश बाय आय राहील. म्हणजे काय राहील तुमचा बी बाय बी डॅश हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बी बाय बी डॅश, दिस इज बी डॅश. ओके, तुला रेडने लिहितो म्हटलं. बी बाय बी डॅश इज इक्वल टू आय डॅश बाय आय. आता आय म्हणजे काय, आय इज इक्वल टू μr², आय इज इक्वल टू μr².
ओके, म्हणजेच आय डॅश बाय आय काय होईल, म्हणजे म्यू डॅश आर स्क्वेअर. ओके, म्हणजे म्यू डॅश आर स्क्वेअर बाय म्यू आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील, म्यू डॅश बाय म्यू. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला परत कसा होईल, बी बाय बी डॅश इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. बी डॅश. ओके, दिस इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर न्यूमरिकलला आला आयसोटोपिक सबस्टिट्यूशन, तर बी बाय बी डॅश म्हणजे म्यू आय डॅश बाय आय, और बी बाय बी डॅश इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर इथे थांबूया आपण. वाटलं तर मी लिहितो इथं परत फॉर्म्युला व्यवस्थित. बी बाय बी डॅश इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. हा फॉर्म्युला मुलांनो लक्षात ठेवा, न्यूमरिकलला आपल्याला लागणार आहे. ओके, कशा लक्षात ठेवायचा, तर फक्त अल्टरनेट करायचं इकडे. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये न्यूमरिकल्स घेऊया.